हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज खूप स्पेशल डे आहे. आपण चाललेलो आहोत फिरायला. मी तर फिरायला चाललोय. आमच्या मॅडम म्हणतात ते काय बेबी मूनला जायचं म्हणे आपल्याला. पाहूया काय असते ते बेबी मून. मग आता ठीक आहे. सो ऍक्च्युली बिफोर दॅट तुम्ही आमच्या या आधीच्या व्हिडिओजला चोरोटीचा असो किंवा जे शॉर्ट्स टाकले होते त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला खूप भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. आम्ही इथून पुढचे ब्लॉग्स ॲक्च्युली हा झाला किंवा ह्याच्या पुढचे ब्लॉग्स हे असेच खूप इंटरेस्टिंग आणि खूप युजफुल कंटेंट असेल आहे तुमचे. सो स्टे ट्यून्ड विथ अस फॉर दॅट. आणि रिगार्डिंग बेबी मून, आय डोंट नो हे काय म्हणतात त्याला, बट रिगार्डिंग बेबी मून आपण एका स्पेशल असं नाही ॲक्च्युली जवळच चाललो आहे. बिकॉज प्रेग्नन्सीमध्ये जास्त ट्रॅव्हल अलाउड नाही मला. सो जवळच चाललो आहे एका पुण्यातल्या रिसॉर्टमध्ये. सो कुठे चाललो आहे आपण, ते लोकेशन कुठे आहे, ते रिसॉर्ट कसं आहे, ते सगळे डिटेल्स आम्ही तुम्हाला लवकरच देऊ. सो स्टे ट्यून विथ अस फॉर दॅट. तो चले. सो नाव वी आर ऑल सेट आणि आम्ही सगळ्या बॅगा आपल्या डिक्कीमध्ये ठेवलेल्या आहे. सो चलो आता निघू आणि दाखवतो आम्ही तुम्हाला पुढचं आपलं डेस्टिनेशन कसं आहे. अरे पुढे काय असेल. अहो फायनली हे लागतंय का. सो या दिस इज मॉमी ऑन बोर्ड स्टिकर. ॲक्च्युली ना इतकी स्लो गाडी चालवतात ना, मलाच भीती वाटते. म्हणलं मागणं एखादं येऊन आपल्या गाडीला टक्कर देतात काय. त्यांना म्हणलं पहिलं आपण ते स्टिकर ऑर्डर करू आणि ते लावूया. सो येस चलो लेट्स गो. सो आता आपण निघालेलो आहोत ऑन द वे. ॲक्च्युली आपण जात आहोत मुळशीला. मुळशी पॅटर्न मलाच मुळशीमध्ये एक रिसॉर्ट आहे, तिथे जात आहोत आपण. ते रिसॉर्ट कुठलं आहे तर आम्ही तुम्हाला पुढे कळवूच. आणि तुम्हाला एरिया बघून तर ॲक्च्युली कळलंच असेल, आपण नाशिक फाट्याजवळ पोहोचलेलो आहोत ऑलरेडी. आणि आपल्या इथून म्हणजे पिंपरी चिंचवडमधून अराउंड 50 किलोमीटर्स आहे ऑन अन ॲव्हरेज मुळशी. आणि मग तिथून आपण रिसॉर्ट्स, तिथे ॲक्च्युली खूप रिसॉर्ट्स आहेत, जवळजवळच आहेत. त्यामुळे एक्झॅक्ट रिसॉर्ट कोणतं आहे हे तुम्हाला आम्ही कळवतो. स्टे ट्यून्ड विथ अस फॉर दॅट. तुम्ही पाहू शकता तो आपला नॉर्मल रोड आहे. आता आपण वाकड ब्रिजवरून खाली उतरलेलो आहोत आणि वाकड ब्रिजच्या पुढे आय थिंक ही ॲटलांटा सोसायटी आहे. ॲक्च्युली मला हे प्लेस माहिती होतं, माझा एक मित्र इथेच राहत होता. तर आपण या ठिकाणी आता नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. इथं नाश्ता करूयात आणि मग आता आपण पुढे जाऊयात. चला तर मग. आता आपला ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघत आहोत. तर आता आपल्याला ज्या रिसॉर्टला जायचं आहे ते जलस्पर्श रिसॉर्ट, त्या रिसॉर्टचा डायरेक्शन बोर्ड समोर दिसत आहे. आता आपण राईट साईडला टर्न घेऊन रिसॉर्टमध्ये एंट्री करूयात. हे पहा, हियर वी आर इन द जलस्पर्श रिसॉर्ट मुळशी. आता या ठिकाणी गाडी पार्क करून थोडी पैदल यात्रा करून आता आपण आपल्या रिसॉर्टकडे जात आहोत. तुम्ही हे एंट्रन्स पाहू शकता, किती मस्त हिरवीगार झाडी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. सो गाईज, आता आपण या ठिकाणी पोहोचून गेलेलो आहोत. हे जे रिसॉर्ट आहे याचं नाव आहे जलस्पर्श रिसॉर्ट मुळशी. या ठिकाणी हे रिसॉर्ट आहे. आपल्या घरापासून नियर अबाउट 45 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती हे रिसॉर्ट आहे. तर ॲक्च्युली 12चं चेक इन होतं, परंतु आम्हाला थोडं लेट झाले. 1:15 वाजले आम्हाला या ठिकाणी पोहोचायला. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, खूप सुंदर असा नदीचा किनारा आणि गार्डन व्ह्यू आपल्याला दिसत आहे. तर या ठिकाणी कोणत्या इनडोअर आउटडोअर ॲक्टिव्हिटीज आहे तर तुम्हाला आम्ही दाखवूच. आणि त्याप्रकारे पॅकेजची डिटेल्स सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगू. तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. थँक्यू व्हेरी मच. चला तर मग तुम्हाला रूम टूर देतो. सो आता आपण आपलं रूममध्ये चेक इन करून थोडा वेळ आराम केला आणि
जस्ट रूमच्या बाहेर आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता इथे मस्त असं हिरवगार वातावरण दिसतंय आपल्याला. सो ह्या रिसॉर्टमध्ये ॲक्च्युली 2 प्रकारचे टेंट्स आहेत. इथे एक जे तुम्हाला समोर दिसत आहे ते विच इज नॉन AC आणि आपण AC टेंट बुक केलेला आहे. ये खाना, ये नदी और ये बीबी, और क्या चाहिए भाई. चलो देन लेट्स स्टार्ट. सो आता काय प्लॅन मग? कसं वाटलं जेवण? आता आपल्याला क्रिकेट खेळायचे. जेवण कसं वाटलं? जेवण लय भारी होतं. पोट बघत आपलं किती पुढं आले, एकदम भरून गेलं. तसं आम्ही बेबी मूनला आलोय खरं, पण आमच्या ह्यांच्यातलं काही बालपण संपत नाही. असो, इथे आपण बघू शकताय आपल्याला टेबल टेनिस, कॅरम आणि असे बरेच इंडोर आउटडोर गेम्सचे ऑप्शन्स दिसत आहेत. आता काही इंडोर आणि आउटडोर ॲक्टिव्हिटीज एन्जॉय केल्यानंतर आम्ही या ठिकाणी रिव्हर साईडला आलेलो आहे. या ठिकाणी बोटिंग चालू आहे आणि त्या एजंटने आम्हाला सांगितले की हे तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे आणि तुम्हाला फ्री आहे. तसं आमचा अगोदर काही मूड नव्हता, पण त्याने फ्री आहे सांगितल्यावर मग आपण काय सोडणार आहे वय. आता बोटिंगचा आनंद घेतल्यानंतर म्हटलं चला आपला रिसॉर्टचा राहिलेला पार्ट एक्सप्लोअर करूया. सो इकडे आम्ही आता रिसॉर्टच्या बाहेरच्या बाजूला आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता हा रिसॉर्टचा एंट्रन्स होता आणि इकडे बाहेरच्या बाजूला आपल्याला स्विमिंग पूल दिसत आहे आणि स्विमिंग पूल आणि एकाच व्ह्यूमध्ये ॲक्च्युली स्विमिंग पूल आणि नदीचा व्ह्यू येतो आहे, त्यामुळे खूप छान वाटतं आहे इकडे बाहेरच्या बाजूला आल्यावर. आणि हे पहा आमचे हे कसे एन्जॉय करताय. मला तर काय स्विमिंग पूलमध्ये जाणं शक्य नव्हतं. सो यांचे क्लिप्स कॅप्चर करण्याशिवाय माझ्याकडे काही ऑप्शनच नाही. ओ सोनूचे डॅडू इकडे बघा. तर आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आपण जे रिसॉर्टवर आलो होतो मुळशी या ठिकाणी जलस्पर्श रिसॉर्ट. तर आता काही वेळातच डिनर स्टार्ट होणार आहे. आल्यानंतर आपण काही वेळ आराम केला, नंतर फोटोशूट केलं. नंतर आय थिंक नियर अबाउट 5:30च्या आसपास हाय टी आणि थोडं स्नॅक्स त्यांनी आपल्याला दिलेले होते आणि ते पण आपण खूप चांगलं होतं त्यांचं. तर एकंदरीत हे जे एन्व्हायरमेंट आहे, जे रिसॉर्ट आहे, हे आम्हाला खूप आवडले. आजपर्यंत आम्ही ज्या ठिकाणी रिसॉर्टवरती गेलो होतो त्या सर्व रिसॉर्टपैकी हे एक बेस्ट रिसॉर्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्हाला कदाचित आवाज येत असेल मागे, लाईटिंग पण चालू आहे, लाईव्ह म्युझिक चालू आहे तर सध्या तरी. तर चला मग आपण जाऊया तिकडं, लाईव्ह म्युझिकचा आनंद घेऊ आणि त्यानंतर डिनर आहे. पाहूया डिनर कसं आहे. सकाळी व्हेज होतं ॲक्च्युली आणि आता नॉनव्हेज असणार आहे.
सो गाईज इट्स 10:30 PM ऑलमोस्ट अँड तुम्ही पाहू शकता बोनफायर या ठिकाणी जळत आहे. आत्ता जस्ट आपण डिनर फिनिश केला आहे आणि बोनफायरचा आनंद या ठिकाणी घेत आहोत. जास्त नाही, आता 15-20 मिनटं आय थिंक आम्ही या ठिकाणी थांबू आणि देन वी विल गो फॉर स्लीप. ओके, ॲक्च्युली सकाळपासून खूपच जमलेलं आहे. सकाळी आय थिंक 11 वाजता आपण स्टार्ट केली होती जर्नी. नियर अबाउट 1 वाजता या ठिकाणी पोहोचलो अँड it's almost 12 hours now. Then we will wake up early in the morning tomorrow and then we will see what all are the other facilities over here. Okay, stay tuned with us till then. Okay, हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. सो दिस इज डे 2 आणि आता आपण रेडी झालेलो आहोत आणि आता ब्रेकफास्टला आपण जात आहोत. चला तर मग पाहूयात काय आहे ब्रेकफास्टला या ठिकाणी. ठीक आहे, लेट्स गो. सो बिफोर वी हेड टू द ब्रेकफास्ट आपण हा व्ह्यू पाहू शकताय. खूप छान आणि निसर्गरम्य असं वातावरण झालं आहे. पक्ष्यांचा किलबिलाट पण ऐकू येतो आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय. सो आता आपला ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आपण थोडं फोटोशूट केलं आणि ॲज युजल पॅकिंग केली बिकॉज आता 11 वाजत आलेले आहेत आणि आपल्याला चेकआउट करायचं आहे इथून. सो बॅग वगैरे पॅक केल्यात आणि खाली रिसेप्शनला आणून ठेवल्यात आम्ही. चेकआउटची प्रोसिजर करतात हे. सो या दॅट्स इट फॉर दिस व्लॉग आय वुड से. आम्हाला तर खूप छान गेला आमचा कालचा आजचा दिवस. खूप छान एक्सपिरियन्स होता इथला. आय होप तुम्हालासुद्धा हा व्लॉग नक्कीच आवडला असेल. डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. स्टे ट्यून विथ अस फॉर मोर ब्लॉग्स. चलो देन मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. टिल देन बाय बाय, टेक केयर.